दिवसभर आपल्या परिवाराची काळजी घेता घेता सर्व कामे करता करता स्वतःची काळजी घ्यायची राहूनच जाते. आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो. सो थोडीशी काळजी स्वतःची पण घेऊयात आणि थोडंसं स्वतःकडे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देऊयात. नमस्कार, मराठी प्रतिभा चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं नाईट टाईम सेल्फ केअर रुटीन दाखवणार आहे. रात्रीच्या वेळी स्वतःची आणि स्वतःच्या त्वचेची काळजी कशी घ्यायची हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. त्याच्या आधी एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, ती म्हणजे तणाव आपण आयुष्यात घेतो म्हणजे स्ट्रेस घेतो. तर या स्ट्रेसमुळे आपलं आयुष्यच नाही तर त्वचा देखील निस्तेज होऊ लागते. सो हा तणाव दूर करून स्वतःची काळजी कशी घ्यायची हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे आणि आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. इंस्टाग्रामला देखील मला फॉलो करा. सुरू करूयात आपण आपल्या व्हिडिओला. माझं नाईट टाईम रुटीन ॲक्च्युली मी दाखवत आहे इव्हनिंगपासून. सो इव्हनिंगला मी माझं थोडंसं एडिटिंगचं काम करते किंवा शूटिंगचं काम करते. डिपेंड आहे, जर अर्जंट काही असेल तर शूटिंग देखील यावेळेला मी सुरू करते. पण आज मला एडिटिंग करायचं होतं, सो मी एडिटिंग करायला बसले. आणि जे तुम्हाला काम आवडतं ना ते तुम्हाला सतत करावं असं वाटतं, तसंच हे आहे. सो आपल्याला आवडतं पण आपल्या डोळ्यांवर खूप स्ट्रेस येतो, त्याच्यानंतर हेडेक देखील होतो खूप जास्त लॅपटॉपसमोर बसल्यानंतर. सो त्याची काळजी घेण्यासाठी मी नेक्स्ट जो पार्ट करते तो म्हणजे स्ट्रेचिंग करते. कारण की एडिटिंग झाल्यानंतर तुमचे डोळे, त्याच्यानंतर तुमचं बॉडी पोश्चर, तो स्ट्रेस येतो फिजिकल, मेंटल, तर थोडंसं स्ट्रेचिंग करणं जरुरी आहे. सो फिजिकल स्ट्रेस घालवण्यासाठी मी हे स्ट्रेचिंग करते. कधी कधी मी इथे योगा देखील करते, सूर्यनमस्कार कधी 12 करून घेते. पण आज मी फक्त स्ट्रेचिंग केली आणि स्ट्रेचिंगमध्ये हे काही मूव्ज आहेत जे थोडेफार मी करते. याने खूप छान वाटतं, रिलॅक्स वाटतं आणि ॲक्च्युली तुमचा जो थकवा आहे तो स्ट्रेचिंगने खूप प्रमाणात कमी होतो. त्याच्यामुळे इथे ही केअर घेणं अगदी जरुरी आहे. जसं तुम्ही तुमचं आवडीचं काम करत आहात पण त्याच्यानंतर थोड्या गोष्टी आपल्या शरीरासाठी आणि मानसिक शांतीसाठी देखील करायला हव्यात. आता नेक्स्ट हा माझा आवडीचा टाईम असतो जिथे मी चहा पिते. सो मी तुम्हाला प्रोत्साहित करत नाही आहे चहा पिण्यासाठी, पण जे पण तुम्हाला आवडतं ते यावेळेला करा. जसं तुमचं काम झालं त्याच्यानंतर तुम्ही स्ट्रेचिंग वगैरे केली, थोडंसं एक्सरसाइज केली, त्याच्यानंतर तुम्हाला जे पण काही आवडतं तर ते करा. मी इथे छान माझा चहा टाईम एन्जॉय करते. थोड्या वेळ मोबाईल बघते, काही अर्जंट रिप्लाईज असतील ते करते मेल वगैरेला आणि खूप मस्त आरामात हा टाईम मी घालवते. इथे मला खूप छान वाटतं चहा पिल्यानंतर, थोडी मी फ्रेश होते. सो हे मला आवडतं म्हणून मी करते आणि मला त्याने खूप छान वाटतं. तुम्ही तुमच्या आवडीची अशी एक कोणतीही गोष्ट यावेळी करू शकता. त्याच्यानंतर मी करते पूजा. सो सायंकाळची ही पूजा जी आहे ती केल्यानंतर मला खरंच खूप मानसिक शांतता मिळते आणि मला ॲक्च्युली उपासना किंवा देवाचं नामस्मरण वगैरे करायला खूप आवडतं. याने मला मानसिक शांतता मिळते आणि माझा जो स्ट्रेस आहे तो खूप प्रमाणात कमी होतो. त्याच्यानंतर मी छान मग डिनर करते. डिनर झाल्यानंतर माझं एक ठरलेलं आहे, साधारण 7-8 वर्ष झाले मी ही एक छान सवय लावून घेतलेली आहे स्वतःला, की डिनर झाल्यानंतर मी अर्धा ते पाऊण तास खाली चालायला जाते. आणि हे मला इतकं आवडतं, मला याची इतकी सवय लागलेली आहे. सो एक स्वतःची जर काळजी घ्यायची असेल तुम्हाला तर ह्या अशा गोष्टी नक्की करा ज्या तुम्हाला आवडतात, किंवा जरी तुम्हाला आवडत नसतील तरी त्याची हळूहळू सवय लावा की ज्या तुमच्या आरोग्यासाठी किंवा तुमच्या मानसिक शांतीसाठी खूप चांगल्या आहेत. आता आपण बोलूयात आपल्या रात्रीच्या स्किन केअरबद्दल. तर रात्रीचं स्किन केअर तितकंच इम्पॉर्टंट आहे जितकं सकाळचं असतं. सकाळी तर आपण खूप लक्ष देऊन स्किन केअर करतो. रात्रीचा जो वेळ आहे तो खूप क्रुशियल टाईम मानला जातो, ज्याच्यामध्ये आपली डॅमेज स्किन रिपेअर होते. स्किन सेलचं जे रिजनरेशन आहे ते रात्रीच्या वेळेला जास्त असतं. त्याच्यामुळे आपली जी स्किन आहे ती हायेस्ट रिपेअर मोडमध्ये असते. आपली जी स्किन असते ती रात्रीच्या वेळी जास्त परमिएबल असते. म्हणजेच काय तर जे पण प्रोडक्ट आपण अप्लाय करतो त्याचं पेनिट्रेशन किंवा त्याचं ॲब्सॉर्प्शन खूप जास्त प्रमाणात रात्रीच्या वेळी होतं. आता आणखीन एक गोष्ट जी तुम्ही आणि मी सर्वच त्याच्यामधून जातो ते म्हणजे स्ट्रेस. तर मेंटल स्ट्रेस असू द्यात, फिजिकल स्ट्रेस असतो, त्याच्यानंतर वर्क स्ट्रेस असतो. तर ज्या पद्धतीने आपल्या लाईफमध्ये स्ट्रेस असतो त्याच पद्धतीने आपली स्किनसुद्धा स्ट्रेसमध्ये असते आणि या स्ट्रेसला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस म्हणतात. आता हा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कशामुळे होतो तर बाहेर जे एक्सटर्नल ॲग्रेसर्स आहेत, म्हणजेच काय तर पोल्युशन जे आहे, अल्ट्राव्हायोलेट रेज तुमच्या स्किनवर पडतात, आपली बदलती लाईफस्टाईल आहे, या सगळ्यांमुळे हा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस होतो आणि याच्यामुळेच आपल्या स्किनवर डार्क स्पॉट्स, डलनेस येऊ लागतो. आपली जी स्किन आहे त्याचा नॅचरल ब्राईटनेस कमी होतो, सोबतच स्किन एजिंग जे आहे ते देखील खूप फास्ट होतं. बट डोंट वरी, तुम्हाला माहिती आहे प्रत्येक प्रॉब्लेमवर काही ना काही सोल्युशन असतं. सो आपल्याकडे याचं एक सोल्युशन आहे आणि जे रात्री झोपायच्या वेळी तुमच्या स्किनवर खूप छान पद्धतीने काम करणार आहे. सगळ्यात आधी रात्रीच्या वेळी कोणतंही प्रोडक्ट चेहऱ्यावर लावायच्या आधी तुम्हाला तुमची स्किन स्वच्छ करायची आहे. म्हणजे चेहरा एखाद्या छान क्लिन्झरने धुवून घ्यायचा आहे. तर इथे मी माझा चेहरा छान धुवून घेतलेला आहे, स्वच्छ केलेला आहे. त्याच्यामुळे काय होतं, तुमच्या चेहऱ्यावर जी पण डस्ट, पोल्युशन आहे
ते व्यवस्थित निघून जातं आणि ज्या पण गोष्टी तुम्ही लावणार आहात तर त्याचे इफेक्टिव्ह रिझल्ट्स तुम्हाला दिसू लागतात. आता तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे व्हिटॅमिन सी आपण डे टाईममध्ये वापरतो. व्हिटॅमिन सी जितकं डे टाईम स्किन केअर रुटीनमध्ये गरजेचं आहे तितकंच ते नाईट टाईम स्किन केअर रुटीनमध्ये देखील गरजेचं आहे. कारण मी ऑलरेडी सांगितलेलं आहे आपली जी स्किन आहे ती रात्रीच्या वेळी हायेस्ट रिपेअर मोडमध्ये असते आणि हा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यासाठी बेस्ट टाइम आहे. तर याच्यासाठी तुम्हाला एकच महत्त्वाची गोष्ट लागणार आहे ती म्हणजे एक पोटेंटवालं व्हिटॅमिन सी सिरम. तर गार्नियरने नवीनच लॉन्च केलेलं आहे त्यांचं गार्नियर ब्राईट कम्प्लीट व्हिटॅमिन सी नाईट सिरम. गार्नियरने नुकतंच इंडियन मार्केटमध्ये हे न्यूली लॉन्च केलेलं आहे आणि 10% प्युअर व्हिटॅमिन सी सिरम याच्यामध्ये आहे जे तुमचा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस 76% कमी करतं. ऍक्च्युली तुमच्या चेहऱ्यावर जे स्टबॉर्न डार्क स्पॉट्स आहेत त्याचा रिअपिअरन्स कमी करतं आणि तुम्हाला ब्राईटर स्किन जस्ट पहिल्या मॉर्निंग पासून मिळते. सो हे जे प्रोडक्ट आहे तुम्ही नायकावरून परचेस करू शकता. तिथे एक्सक्लुझिव्ह लॉन्च डिस्काउंट देखील तुम्हाला मिळेल. त्याच्यामुळे त्याची जी लिंक आहे मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. माझ्या स्किनवर देखील डार्क स्पॉट्स पिगमेंटेशन आहे त्याच्यामुळे हे जे सिरम आहे मी माझ्या नाईट टाइम स्किन केअर रुटीनमध्ये इन्क्लूड केलेलं आहे आणि त्याचे इफेक्टिव्ह रिझल्ट्स मला दिसत आहे. हे सिरम लावल्यानंतर आपल्याला एक छान मॉइश्चरायझर लावायचं आहे. सो नक्कीच तुम्हाला पण जर तुमच्या स्किनवरचा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करायचा आहे, डार्क स्पॉट्स कमी करायचे आहेत, स्किन रात्रीच्या वेळी छान रिपेअर करायची आहे, गार्नियरचं व्हिटॅमिन सी नाईट सिरम नक्की वापरून बघा. आता माझं स्किन केअर झाल्यानंतर एक आणखीन खूप छान सवय मी स्वतःला लावून घेतलेली आहे ती म्हणजे दुसऱ्या दिवशीचं टाईम टेबल बनवायचं. सो दुसऱ्या दिवशी मला जे पण काम आहे ते मी इथे लिहून काढते आणि जे माझं जर्नल आहे ज्याच्यामध्ये मला काही पॉझिटिव्ह थॉट्स लिहायचे असतील तर ते देखील मी कधी कधी लिहिते. पण दुसऱ्या दिवशीचं टाईम टेबल जे आहे ते मी आदल्याच दिवशी रात्री करून घेते. सो त्याच्याने काय होतं तर माझं दुसऱ्या दिवसाचं काम खूप सॉर्टेड असतं आणि ते एकदम फास्टमध्ये उरकतं. त्यातल्या त्यात जे प्रायोरिटीवालं असतं ते मी लवकर करते. त्याच्यानंतर पुस्तक वाचायची जी सवय आहे ती देखील मला लावून घेतलेली आहे आणि या गोष्टीबद्दल मला खरंच खूप छान वाटतं. पुस्तक वाचणं ॲक्च्युली खरंच गरजेचं आहे आणि तुम्हाला माहिती आहे पुस्तक वाचल्यानंतर माझ्या आयुष्यात खरंच खूप चेंज झालेला आहे. या गोष्टी मी कधी तुमच्यासोबत नंतर शेअर करेन. रात्रीच्या वेळी असं नाही की मी खूप जास्त एकाच वेळी पुस्तक वाचते पण साधारण 2 ते 3 पानं तरी रात्री वाचायचा प्रयत्न करते. ॲक्च्युली जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करायला लागतो, स्वतःची काळजी घ्यायला लागतो तेव्हा सगळं छान वाटू लागतं आणि आपण खूप आनंदी राहतो, स्ट्रेस फ्री राहतो. मोस्ट ऑफ द टाईम हे नाईट सेल्फ केअर रुटीन माझं सेम राहतं. फक्त कधी कधी इकडे तिकडे चेंजेस होतात. फक्त एक गोष्ट मी महत्त्वाची याच्यामध्ये ठरवत असते की नेहमी आनंदी कसं राहायचं आणि जर तुम्ही आनंदी राहाल तर तुमचं आयुष्य आणि तुमची स्किन या दोन्ही गोष्टी नक्कीच चांगल्या होतील. सो फ्रेंड्स, हा होता माझा आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला आवडला असेल. आय होप तुम्ही स्वतःची तुमच्या त्वचेची नक्की काळजी घ्याल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक केल्याशिवाय जाऊ नका. हा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल मनापासून आभार. आपण भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि माझे व्हिडिओ बघत राहा. थँक्यू फॉर वॉचिंग.